संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिलेली आहे। तर हत्याप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी सुरुवातीपासूनच देशमुख कुटुंबियांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केलेली होती सरकारकडे। अखेर सरकारकडून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी ते करत होते। उज्ज्वल निकम यांनी मोठमोठे केसेस लढलेले आहेत, एक मोठे विधिज्ञ ते आहेत आणि आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस सुद्धा ते लढणार आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आता या प्रकरणामध्ये झालेली आहे, अशामध्ये आता देशमुख कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा मसाजोगचे ग्रामस्थ जे अन्नत्याग आंदोलन करतायत ते नेमकं काय म्हणतायत? मसाजोगच्या गावकऱ्यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर ज्या 7 मागण्या होत्या त्यापैकी एक जी मागणी होती उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, ती मागणी सरकारनं मान्य केलेली आहे। त्यामुळे माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, सरकारनं एक पहिली जी मागणी आहे तुमची ती मान्य केलेली, काय पहिली प्रतिक्रिया सर? आत्तापर्यंत ज्या काही ह्या 7 मागण्या आहेत त्याच्यामध्ये जी प्रमुख मागणी होती तर त्या 7 पण प्रमुख मागण्याच आहेत, कारण का ही केस एवढी मोठी आहे, ही हत्या एवढी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि जी घडून आणलेली हे पूर्वनियोजित कटानुसार हे सगळं झालेलं आहे। मग याच्यामध्ये जे कोणी आहेत सहभागी यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। आमच्या न्यायाच्या भूमिकेतल्या या मागण्या आहेत, म्हणून आम्हाला यातल्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी 2 मागण्या आहेत जे SP साहेबांना मला काल फोनवर जे सांगितलं होतं त्याच्यात ही पण एक बाब होती, त्यांना पण विशेष ह्याच्यात प्रयत्न केलेले दिसून येत आहेत। तर यावर आमचं एक समाधान झालं की आता जी काही CID SIT आहे त्याला वकील साहेबांची किंवा वकील साहेबांना त्यांची या तपासात मदत होईल आणि पुढील कारवाई करण्यासाठी म्हणजे योग्य दिशा भेटेल। न्याय मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहील। हो, महत्त्वाची भूमिका राहील। आणि याबद्दल आता सरकारने जी भूमिका घेतली, तुमचं आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, आता कुठेतरी आंदोलनाच्या अनुषंगाने तुमचा नेमका काय निर्णय ठरतो आणि गावकरी काय करतात? जे गावकरी आणि शिष्टमंडळ जे काही विचारविनिमय चालू आहे पाठीमागं त्यावर मी जे काही पुढची दिशा आहे आमची ते आम्ही ठरवणार। मात्र यामध्ये आता कुठेतरी न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलते असं वाटतंय का? आणि जे आता एक मागणी आहे, पोलीस प्रशासन दुसरी मागणीच्या संदर्भात विचार करत आहे, या तुमच्या मागण्यापैकी एक मागणी मान्य होण्याच्या दिशेने असं सुरू आहे असं वाटतंय का? आम्हाला अपेक्षा पण तीच आहे, त्यांनी आमच्याविषयी सकारात्मक राहावं, सकारात्मक आहेत, आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे, आम्ही तेच म्हणतोय। आम्हाला अशाच भावनेनं पुढे घेऊन जावं, या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आणि आमच्या भावाला न्याय द्यावा। मात्र आता मग हे आंदोलन तुमचं चालू राहणार का? नेमकं आंदोलनाची काय भूमिका आहे? आता सध्या जी काही चर्चा चालू आहे गावकऱ्यांची त्यानुसार आम्ही मग त्याच्यावर विचारविनिमय होईल, आम्ही पुढची दिशा ठरवू। मात्र तुमच्या ज्या 7 मागण्या होत्या त्या कुठल्या होत्या प्रामुख्यानं आणि त्यातली ही मागणी कशा पद्धतीची होती? नाही, ही मागणी त्याच्यातलीच होती। कृष्णा आंधळे हा फरार आहे, त्याच्या पकडण्याची मागणी आहे, हे सगळं अंडर ट्रायलमध्ये चाललं पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे, अशा विविध मागण्या आहेत, त्या सगळ्या आमच्या पूर्ण झाल्या। उज्ज्वल निकम यांचा जो पूर्व अनुभव आपण जर बघितला, त्यांना अनेक केसेसमध्ये आरोपींना शिक्षेपर्यंत पाठवलं, याचा फायदा होईल असं वाटतंय का? आणि नेमकं या केसेसच्या अनुषंगाने आरोपींना कठोर शासन होण्याच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल। नक्कीच त्यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर बऱ्याचशा गोष्टी सगळ्या त्यांनी जे आरोपींना शिक्षेपर्यंत नेलेले आहे आणि शिक्षा दिलेली आहे आणि आमची पण तीच भावना आहे की त्यांनी या केसेसमध्ये त्यांची ख्याती आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये दखल घेऊन सगळ्या गोष्टींना या आरोपींना फाशी द्यावी, आमची पण तीच अपेक्षा आहे। मात्र उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी कोणी सहकार्य केलं अशी तुमची मागणी होती, तसं यासाठी पाठपुरावा कोणी केला? नाही, आता लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामध्ये SP साहेब आहेत, सगळ्यांनी पाठपुरावा केला। सगळ्यात पहिले जे सुरेश अण्णा धस आहेत त्यांना हे आम्हाला पत्र दिलं की ही नियुक्ती करण्यात यावी आणि ते मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती असं देखील आम्हाला समजलं होतं आणि त्या फाईलवर आज कालच हे नियुक्ती झालेली आहे रात्री उशिरा। परंतु ते असं निर्माण होतं की प्रत्येक मागणी मान्य करून घेण्यास तुम्हाला आंदोलनच करावं लागतं का आणि त्यानंतरच मागणी मान्य होते? नाही, करावं लागत असेल तरी आमची भूमिका त्याच्यामध्ये मागे बघण्याची नसणार आहे। आम्हाला जर आंदोलन करून सगळा न्याय मिळणार असेल तर आम्ही त्यात तयार आहोत। वैभवी, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली, काय पहिली प्रतिक्रिया? जसं त्यांनी आज आमची एक मागणी पूर्ण केली तसं ज्या इतर मागण्या आहेत त्याही
तर लवकरात लवकर पूर्ण करा एवढी विनंती करतो. मात्र आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर न्याय मिळतो अशा पद्धतीने वाटतंय का? म्हणजे त्यांची मागणी झाली आहे, या न्यायाच्या लढ्यामध्ये त्यांची मदत होईल आम्हाला, कारण की त्यांच्या ज्या मागच्या केसेस आहेत त्यामध्ये त्यांनी न्याय म्हणजे मिळूनच म्हणजे ते केसमध्ये विजयी झालेत आणि त्यांनी ती केस लढवली आहे. तसंच त्यामुळेच आम्ही या सरकारी वकील म्हणजे उज्ज्वल निकम यांची मागणी केली होती. ती आज मागणी जशी पूर्ण झाली आहे तशा ज्या इतर पुढील मागण्या आहेत त्यांची सुद्धा लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे. आंदोलनावरती ठाम आहेस का? तुझा पेपर झाल्यानंतर कशा पद्धतीने करणार? म्हणजे पेपर झाल्यानंतर तर मी अन्न आणि पाणी दोन्ही पण त्याग करणार. आपण पाहतोय एकंदरीत जर बघितलं तर वैभवी देशमुख त्याचबरोबर धनंजय देशमुख यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे. आता कुठेतरी सरकारनं जे सकारात्मक पावलं उचलली आहेत त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं देखील देशमुख कुटुंबाचं म्हणणं आहे.